रसिक श्रोते नमस्कार. आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाने, चाळीसगाव, जिल्हा जळगाव यांच्या स्वरात. तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा. आठ. कधी ना कधी घात होणाऱ्या एकाच विचारानं राधाचं काळीच पोखरलं होतं. जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालींच्या सारख्या जखमा होत होत्या. फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये, त्याचे वैरी टपून बसले आहेत, ते केव्हा तरी डोकं वर काढतील याचाच ती विचार करीत दिवस मोजित होते. फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्याच दिवशी बाबरखान फौजदारानं गावात येऊन डेरा दिला. गावातून त्याचं बोलवणं येण्यापूर्वीच मांगवाड्यात एकाएकी दंगल उडाली. आपापसात हाणामारी झाली. एकूण एक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकाला शब्दानं न दुखावणारे मांग आपसात लढले या ऐकून गावाला आश्चर्य वाटलं. आणि त्या मारामारीनं बाबरखान चरफडला. कारण बाबरखानाबरोबर उमाद चौगुलाही आला होता. सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झाला आहे असं त्यानं बाबरखानाला सांगितलं होतं. त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठीच मुद्दाम बाबरखान आला होता. जो जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यानं तरतूद करून ठेवली होती. परंतु साराच डाव उधळला गेला. आपसात मारामारी करून सर्व मांग जखमी झाले आणि बाबरखानाची निराशा झाली. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलावणे करण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयाला चावडीवर बोलवलं. त्यावेळी 2 फळ्या करूनच मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकीरा तर दुसरीचा सावळा हा पुढारी होता आणि सर्वच जखमी होते. चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुडगुडी हुडीत बसला होता. पाठीमागे एक बंदूकधारी शिपाई उभा होता. बाबर गुडगुडीचे मंद झुरके मारून तोंड एकदम पसरून धूर सोडित होता. त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळे अधिकच रुंदावला होता. त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भुवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यामुळे त्याची भीती वाटत होती. सावळा एकदम पुढे झाला. त्यानं आपला जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली. चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील व इतर बडी मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेल्या सावळाकडे रागानं पाहत म्हणाला, काय रे, मी कसा दिसतो तुला, खरं सांग. अस्वलावानी दिसतं सरकार, सावळा उत्तरला. त्याचं ते उत्तर ऐकून डेरा चरकला. सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले. तुला माझी भीती वाटत नाही? नाही सरकार. का वाटत नाही? मेलेलं मेंढरू आगीला भीत नसतं रावसाहेब. खरं आहे तुझं, बाबरखान म्हणाला. रात्री मारामारी काय केली रे? मी वाईस दारू घेतली म्हणून फकीराला राग आला. त्यानं मला काठी मारली, मग झाली जुंपी. सावळानं एका दमात सारा सांगून टाकलं. बाबरखान पुढं काहीच बोलला नाही. त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही. दुपारी राहुटी उठवून तो रवाना झाला. आणि नंतर राधाला समजलं की ती मारामारी केवळ नाटक होतं. वारण्याच्या काठी मळीला झालेला जखमा पाहून आपण अडकू म्हणून फकीरानं मुद्दाम मारामारी केली होती. त्या प्रसंगाची आठवण होऊन राधा बेचैन झाली. गावातील आयाबाया राधाला सल्ला देत, फकीराचं लग्न करून टाक. सर्वात मोठा उपाय हाच आहे. एकदाच लग्न झालं की हा सुतासारखा सरळ होऊन प्रपंच करू लागेल. पण ते राधाला पटत नव्हतं. कारण त्याच्या बापाचा राणोजीचा इतिहास ती विसरली नव्हती. पेड्याची पुडी कमरेत खोचून त्यानं जीव दिला होता. त्याचीच औलाद. त्याचं लग्न झालं काय न झालं काय सारखंच. 15 दिवस झाले आणि एके दिवशी चिंचणीकर पिराजी आला आणि राधाला म्हणाला, अक्का, तू 12 वर्ष गाव सोडून कुठे गेले नाहीस. एकदा चल चिंचणीला, राहा 4 दिवस नि ये मग. नाही रे बाबा, राधा म्हणाली. घरात आत्या आहे ती, त्यांच्यानं काम होत नाही. नि या घरात भूत नाचतंय, त्याला कुठं सोडू. त्याची नका काळजी करू, पिराजी म्हणाला.
तू आत्याला बी घे संग आणि चल. फकीराची काळजी करू नका, त्या भूताला मी मंतीर मारतो. पिरानं फारच आग्रह केला आणि एका चाकुरीत कैक वर्ष काढून कंटाळा आलेली राधा चिंचणीला गेली. ती राहीलाही घेऊन गेली. ऐन डोंगराच्या पायथ्याला पर्वती मांगाचं घर होतं. अगदी सह्याद्रीच्या कवळ्यातच चिंचणी बसली होती. सभोवतालची घनदाट झाडी, उंच डोंगर, बाजूला असलेलं कुरण राधाला हे सारं नवं नवं वाटलं. त्यात पर्वतीचा संसारही नेटका होता. पिराजी, त्याची बायको, एक मूल आणि नुकतीच वयात आलेली पिराजीची बहीण सरूबाई. 60 वर्षांचा म्हातारा पर्वती आणि म्हातारी ही सारी माणसं कशी एका माळेत ओवलेल्या मण्यांसारखी वागत होती. 2 दिवस सरूबाईची आणि राधाची चांगली ओळख झाली. फकीराची आई म्हणून पर्वती मोठ्या आदरानं तिच्याकडे पाहू लागली. एकदा दोनदा तो बोलता बोलता बोलूनही गेला. बाई, तू साधी नाहीस, तू एका वाघाची आई आहेस. हे ऐकून राधाच्या अंगावर मुठभर मात चढल्यासारखं झालं. फकीराबद्दल तिला अभिमान वाटू लागला. पर्वतीचा तो संसार, ते घर, पिराजीचं मूल, हे सारं पाहून राधाच्या मनात नवाच विचार घोळू लागला. जर फकीराचं लग्न केलं तर त्यालाही मूल होईल, तोही संसाराला लागेल. आणि आयाबाया सांगतात तसंच का होणार नाही? लोक म्हणतात स्त्री पुरुषाची वेसण असते, मग आपण फकीराला? राधाला सरूबाईचा गोड स्वभाव, रंगरूप सर्व काही पसंत पडलं. ही सरू आपली जर सून झाली तर उभ्या गावात उजवी ठरेल असा विचार करून एके दिवशी तिनं पिराजीला बाजूला नेऊन आपला हेतू सांगितला. पिराजी, एक गोष्ट बोलू? अक्का, विचारू नग, मला माग. पिराजी म्हणाला. माझं डोसकं कापून पायावर ठेवीन मी. नग मला डोसकं तुझं, राधा म्हणाली. मला सरू देऊन टाक, मी फकीराचं लग्न करते. तुला सून पटली? हो, मला पटली. रंगानं, रूपानं, गुणानं, साऱ्यानं बाबा. मग लगेच घेऊन जा आणि लाव लगीन. बरं, म्हणजे तू नामानिरळाच बरं आहेस की. मग मी काय करू ते सांग. तू या लग्नात काय करणार? काय करू? बोलवलंस तर पोळ्या खाईन. म्हणजे माझ्या आयत्या पोळ्या खाणार तू? मग सांग काय करू ते? लग्नाचा तू किती खर्च करणार? लगीनच करून देऊ? नव, लगीन माझ्या दारात झालं पाहिजे. मग सारं सामान घेऊन येतो आणि तिथं करतो. मग जमलं, राधा हरकून म्हणाले. बाबासने विचार सांजला. त्याला काय विचारायचं? पिराजी म्हणाला. ही बातमी ऐकून आबा टिरीनं ढोलकं वाजविल. तयारी कर, सारं लागल त्याला भरती. चल, नवरी तुझी, नवरा तुझा, हे घर बी तुझं. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि जेव्हा संध्याकाळी ही गोष्ट पर्वतीला व इतरांना समजली तेव्हा सर्वांचे चेहरे हर्षानं मोहरले. सरू लाजून चूर झाली. फकीराचं लग्न निश्चित करून राधा जल्दीनंच परतली. फकीराच्या कपाळाचं बाशिंग आपण आता लवकर पाहणार, या गोड विचारात त्या सासूसुना देहभान हरपल्या होत्या. आता आपण सासूने आजे सासू होऊन सून आणि नातसून दोघी आपल्या हाताखाली येणार. केवढं हे आपलं नशीब, या कल्पनेनं राहीबाई मनातल्या मनात हसत होती. राधाबाईंनी राहीबाई दोन्ही कराडला आल्या. पिराजी त्यांना पोहोचवण्यासाठी गाडी घेऊन निघाला होता. तो बैलांना 6 हरखा दाबीत होता. ऐन दुपारी त्यानं कृष्णा गाठली आणि भाकरी खाण्यासाठी वाळवंटावर गाडी सोडली. कृष्णाकाठच्या आमराईत दूरदूरचे वाट सरू बसले. कोण जेवण करीत होते, कोण चुली पेटवून पीठ मळत होते, तर कोणी भाकरी खाऊन सावलीत आराम करीत होते. राधा, राही, पिराजी यांनी दुपारचं जेवण त्या सावलीला उरकलं. त्याचवेळी दूर कुठंतरी तापसरीचा भयंकर रोग आला असून मुंगीप्रमाणे माणसं मरत असल्याचं ते वाटसरू एकमेकात बोलताना राधानं ऐकलं आणि तिचं काळीच सरकलं. 1-2 दिवसाच्या तापात माणूस मरतं हे ऐकून तर तिला भीती वाटली. फकीराच्या लग्नाच्या कल्पनेनं मोहरलं तिचं मन ही तापसरीची बातमी ऐकून काळवंडलं. ती खिन्न झाली. तिला त्या आमराईत बसवेना. तिनं पिराजीला सांगून गाडी जुंपली आणि घर जवळ केलं. आली म्हणता कार्तिकी पौर्णिमा आली. सर्वत्र तुळशीची लग्न लागली आणि मग लग्नसराई सुरू झाली. पहिली स्थिती धरून राधानं फकीराचं लग्न उरकून घेतलं. भोवतालच्या 20 गावात कुणाचं लग्न झालं नसेल असं फकीराचं लग्न झालं. इंग्रजी लष्कराला हुलकावण्यात देत स्वतः सत्तू 200 माणसांसह लग्नाला आला होता. त्यानं सुरती रुपयांनी नवरा नवरीची ओटी भरली.
उभा गाव फकीरावर तांदूळ टाकायला राधाच्या दारात आला. स्वतः विष्णुपंत, शंकरराव पाटील या मंडळींनी देखरेख केली आणि त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यापुढं माळानं गबऱ्याला घेऊन दौडत येणारा राणोजी तळवला. दौलती आणि राहीबाई यांनाच वरबाप वरमाईचा मान मिळाला. त्यांनीच मळवट भरला. राधा विधवा होती, परंतु ती आनंदात होती. तिला कुंकवाचं दुःख वाटत नव्हतं. सावळा तर मुख्य कारभारी होता. घमांडी, मुरा, बळी, साधू ही मंडळी आलेल्या पाहुण्यांची उस्तवारी करीत होते. फकीराच्या कपाळी 5 दिवस बाशिंग ठेवायचं असा राधाचा निर्धार होता. नवरा नवरी बरोबर गेली. सर्व थोरांना मान दिला आणि लग्न संपलं. आपण एक महान कार्य पार पाडलं असं राधा, दौलती, राही यांना वाटलं. दौलतीने राहीबाई यांनी बोलून दाखवलं. आता फकीराचं बाशिंग ह्या डोळ्यांनी बघितलं. आता हे केव्हा बी झाकू दे, आम्ही तयारी केली या. कार्तिक महिन्यापासून वैशाखापर्यंत 6 महिने फकीरा घर सोडून कुठेही गेला नाही. राधाचं काळीज डोंगरा एवढं झालं. लग्नाला आलेली सरूबाई 4च दिवस माहेरी जाऊन लगेच परत आली होती. ती राधाला काहीच काम करू देत नव्हती. सारं घर एकटीच आवरीत होती. त्यामुळे आम्ही जे पूर्वकष्ट काढले त्यासाठी आता देवानं आम्हाला सुखच द्यायचा विचार केला आहे असं राधा, राहीबाई, दौलती यांना वाटू लागलं होतं. परंतु आता साधूवरही 4 तांदूळ पडलेले पाहावे हा विचार काही त्या तिघांना सोडित नव्हता. 6 महिन्यांपूर्वी दूर कुठंतरी चालू झालेली तापसरी आता अगदी जवळ आल्याचा बोलावा सुरू झाला होता. लोक काजबारले होते. मरणाच्या भयंकर कल्पना त्या खोऱ्यातून प्रत्येक माणसाच्या मनात नाचत होत्या. त्यातच गावच्या गावं, घरच्या घरं बसल्याच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते. आणि ते खरंही होतं. ती साथ अति उग्र स्वरूप धारण करून इंच इंच जमीन व्यापीत पुढं पुढं सरकत होती. आणि गावात साथ पसरताच भरला संसार जिथल्या तिथं टाकून लोक सैरावैरा पळत होते. जणू त्यांच्यासाठी भयंकर वनवास लागला होता. जो पळत नव्हता तो निश्चित मरत होता. 100त फक्त 10च कशीबशी वाचत होती. मरणाऱ्यांना पुरण्यासाठी माणसं उरत नव्हती. घरातील सर्वच माणसं एकदम तापसरीचं भक्ष्य होत होती. मग त्या घरात कोण मरण पावला हे पाहण्यासाठीही कुणाला शुद्ध उरत नव्हती. त्या भयंकर साथीची बातमी ऐकून राधाचं काळीज पुन्हा चरकलं. दौलती हबकला. राहीबाई घाबरली. आणि त्या तिघांच्याही पुढे एकच प्रश्न नाचू लागला. आम्ही कुसळ वाढून मेरू घडवला, पण आता या तापाच्या साथीत तो मेरू टिकाव धरणार का? ही साथीची भयंकर भीती पाठीवर टाकून माणसं कसं तरी धीर धरत होती. परंतु पुन्हा दुसऱ्या एका तितक्याच भयंकर संकटानं मानवावर आक्रमण सुरू केलं. ज्येष्ठ महिना मागे गेला. मृग नक्षत्र निघालं. माणसांनी चपळाई करून आपापल्या जमिनी पेरून टाकल्या आणि येणाऱ्या साथीला तोंड देण्यासाठी मनाची तयारी केली. आकाशात ढगांनी प्रचंड धडपड केली. अकराळ विक्राळ ढग गगनात जमले व लगेच लोळत दूर निघून गेले. एकही थेंब पृथ्वीवर पडला नाही. मृग नक्षत्र कोरडं ठाण निघून गेलं. मृग नक्षत्रानं दगा दिला, पण पुढील नक्षत्र काही असंच कोरडं जाणार नाही असा विचार करून माणसांनी कोलमडणाऱ्या मनाला आशेचा धीर दिला. पण दुसरंही नक्षत्र आलं तसंच केलं. मग मात्र हाहाकार उडाला. आषाढ कोरडा गेला आणि धूळ उडू लागली. वळवानं उगवलेली गवतं मातीत एकरूप झाली. मातीत पेरलेलं बी पाखरांनी उकरून खाऊन त्याचा माग बुजवला आणि भयंकर दुष्काळ सुरू झाला. सुंदर प्रदेश बखात झाला. एक भयंकर आग सर्व काही जाळून जावी तशी स्थिती झाली. माणसं हमरू लागली. गुरं हाडं चिंध्या खाऊ लागली. रोग, दुष्काळ आणि मृत्यू हातात हात घालून सर्वश्रेष्ठ मानवतेला चिरडीत निघाले आणि मृत्यूचं उग्र तांडव वाटेगावच्या समीप आलं. उपाशी माणसांवर साथीनं सहज कब्जा केला. घरच्या घरं कणू लागली. दुष्काळानं केवळ हाडांचे सापळे केलेली माणसं गारात करायला मृत्यूला सोपं झालं. वाटेगावात माणसं मरू लागली. 10 दिशांना अंधार दाटला. लोकांना वालीच उरला नाही. सुरुवातीला मसणवटात काही चिता जळाल्या, पण लवकरच लाकडाची टंचाई आली आणि मग मढी मातीआड करण्याची सर्वांवर पाळी आली. परंतु लवकरच तोही प्रश्न बिकट झाला. दुष्काळातील उपासमारीनं अस्थिपंजर झालेल्या माणसांना दुसऱ्यासाठी खंटा खणणं अवघड झालं. मग एका गोरीत बसतील तितकी मढी गाडली जाऊ लागली आणि मग डोंगरातील कोल्ही, लांडगे यांनी गावदरीलाच तळ दिला. वैरण न मिळाल्यामुळे मिलेली गुरं खाऊन गावची कुत्री माजली आणि सर्वत्र कोल्ह्या कुत्र्यांचं राज्य प्रस्थापित झालं. उभा मांगवाडा साथीनं कणत पडला होता.
जे कोणी उभे होते ते पोटासाठी धडपडत होते. म्हातारी टाचा घासून खळ्या खणीत होती आणि राधाबाई व सरू घरी दाणे दळून घरोघर तरवणी पुरवीत होत्या. आजाऱ्यांची सेवा करीत होत्या. जे काही जवळ होतं ते शेवटपर्यंत मागवाड्यात सर्वांना चारून मग एकदम आपण सर्वच उपाशी मरायचं असं त्या दोघांनीही निर्धार केला होता. आणि फकीरा, सावळा, साधू, मुरा मरणाऱ्यांसाठी गोरी खणून हैराण झाले होते. एकट्या मांगांचीच नव्हे तर उभ्या गावाची मडी पुरण्याचं काम त्यांच्याकडे आलं होतं. मरणानं जातीभेद नष्ट केला होता. दुपारची वेळ होती. वातावरण तप्त झालं होतं. फकीरा नुकताच येऊन बसला होता. सरू व राधा याही आल्या होत्या. दौलती व राहीबाई एका जागी बसून कोण कोण मेलं याची चौकशी करीत होते. इतक्यात मोक्या आला. म्हणाला, दाजी आहे काय? हाय, या, फकीरा म्हणाला. आता कशाला येऊ? चिंगा म्हातारी गेली. मग चला तर, असं म्हणून फकीरा उठला. सर्वांनी चिंगा म्हातारीला माती आड केलं आणि ते परत फिरले. वाटेत चालता चालता मुरा म्हणाला, दाजी, ही म्हातारी जगली असते. मग तिला का जीव नकोसा झाला? सावळानं खवचटपणानं विचारलं आणि मुरा म्हणाला, अन्ना वाचून माणूस मरतय. म्हणजे कसं? फकीरा हुंकारला व मुरा म्हणाला, मांगवाड्यात आज या घडीला चिपटभर दानं नाही ती. माझ्यानं हे हाल बघवना. मग काय करायचं? फकीरानं विचारलं. काही करता येत नाही, मुरा उद्गारला. बोलता बोलता ते सर्व पांदीला आले आणि मांगवाड्याकडे वळून चालू लागले. मध्येच थांबून फकीरा म्हणाला, तुम्ही जावा आणि एकूण एक माणूस जमून बसा, मी गावात जाऊन येतो. असं म्हणून तो झरकन पांदीनं गावाकडे निघाला. त्याची सर्व गात्र बधीर झाली होती. तो विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या वाड्यापुढे कधी आला हे त्याच्या लक्षात आलं नाही. समोर वाडा पाहून तो एकदम भानावर आला. काळोखानं विष्णुपंतांचा तो प्रचंड वाडा गिळंकृत केला होता. सर्वत्र अंधारानं आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं होतं. गावात हो की चू होत नव्हतं. मधून मधून एखाद्या घरी रडण्याचा अलकल्लोळ उसळत होता. पण रडणाऱ्यांनाही रडण्यासाठी तकवा नव्हता. क्षणभरच ओरडून मग पुन्हा सर्व काही शांत होत होते. मध्येच कुत्री दीर्घसूर काढून रडत होती. त्यामुळे गावात भेसूरता अधिक उग्र होत होती. फकीरा वाड्याच्या ढेलजेत येऊन थांबला. देवळीत जळणाऱ्या निरांजनाचा मंद प्रकाश त्याच्या मजबूत देहावर थरारला. फकीरानं हाक मारली, आबासाहेब. कोण? फकीरा. पंत गडबडीने मधल्या अंगणात आले. पंतांच्या वयानं आता 60 गाठली होती. पण त्यांचा धिप्पाड देह अजून दणदणीत होता. प्रचंड मस्तकावरचं टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार शुभ्र मिशा यामुळे पंत एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दिसत होते. त्यांचा आवाजही गुहेत वाघ गुरगुरल्याप्रमाणे गंभीर होता. फकीरा पुढे होऊन एकदम पंतांपुढे थांबला. त्यानं आपले कठीण मजबूत हात पाठीमागे धरले होते. त्याचे रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले. त्याचा रुबाबदार चेहरा घामानं डबडबला. तो मनातल्या मनात शब्द शोधू लागला. पण पंतांनी सुरुवात केली. मांगवाड्यात आणि महारवाड्यात काय चाललं आहे? त्यांच्या करारी नेत्रात चिंतेचा भाव तरळला. देवळीत जळणाऱ्या निरंजनाकडे पाहत फकीरा म्हणाला, मांगा महारांचा वंशच उरत नाही आबा. आतापर्यंत किती माणसं दगावली. 4 दिवसात बारीक मोठीस. फकीरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चडपडत गेले. मग तुझं म्हणणं काय आहे? पंतांनी पुन्हा प्रश्न केला. फकीरा ओठांवरून कोरडी जीभ फिरवीत म्हणाला, भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरणं आणि त्यांचा तो हंबरडा आता माझ्यानं ऐकवे ना. ढेकळाव आणि काळी जिरगळतं माझं. फकीराच्या पापणीत देवळीतील त्या निरांजनाच्या प्रकाशाचे कण लोंबकळू लागले आणि त्यांना घरकन मान फिरवून आसू दडवले. तसं नाही, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले. धीरानं घ्यायला पाहिजे आता फकीरा. आबा, फकीराच्या काळजातून कणत बोलाला. मांग मार भोपळीच्या आणि क्रुडूचा पाला खाऊन जगतोय, पण जमना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीच शाबूत ठेवलं असतं, पण या साठीनं कडेलोट केलाय आमचा. फकीरानं पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतांकडे पाहिलं.
पंतांनी पुन्हा तोच प्रश्न केला. मग आता पुढं काय? पंतांचा धीरगंभीर आवाज वाड्यात घुमला आणि फकीरा मंद सुरात म्हणाला, तुम्हीच सांगा. मी काय सांगू? गाव दुष्काळाच्या दाढेत आहे हे मी सरकारला कळवलं आहे, परंतु टिचभर चिठ्ठीनं त्यांचं उत्तर नाही. आणि मी म्हणजे केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे. मग आमासनी धनी कोण? फकीराचा स्वर वैतागला. कोण कोणाचा धनी नाही, पंत चटकन बोलून गेले. माझ्याही होती आक्रोश सुरू आहे. मी संकटात आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे. मरणापेक्षा आज जगणं हे महत्त्वाचं आहे. पण आबा कसं? फकीरा अधिकच चिडक्या सुरात उद्गारला. जसं जमेल तसं, पंत खटकन बोलले. काही करा पण जगा. त्यांनी झेप घेऊन निरांजनाची वात वर करून मोठा प्रकाश केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली आणि अंधार थरारला. मग आम्ही काय करावं? फकीरानं गोंधळून पुन्हा प्रश्न केला आणि पंतांचा चेहरा विथरला. त्यांच्या आवाजात अधिक कडवटपणा आला. ते मला कळत नाही. पंत गळ्यातील जानवेला करकचून तिढा देत म्हणाले, तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका. हेही दिवस जातील. पंतांच्या मुखातून शब्दांऐवजी निखारेच बाहेर पडले आणि फकीराच्या अंतकरणात धैर्याचा महासागर लाट उसळीत उठला. त्यानं पंतांपुढे हात टेकला आणि तो उठून म्हणाला, आबा मी जातो. जा, उकिरड्याचा पांग पेटतो आणि तुम्ही तर माणसं आहात, माणसं. पंतांनी फकीराला निरोप दिला. काजळी झाडतात ज्योत प्रखर व्हावी तद्वत फकीराचं मन उजळलं. गगनाला गवसणी घालण्याची प्रबलता त्याच्या छातीत निर्माण झाली. त्याच्या तरुण पायात विजेप्रमाणे हिंमत संचारले. तो चिखल तुडवावा तसा अंधाराला तुडवीत बेभान होऊन मांगवाड्याकडे विद्युत गतीने निघाला. तुम्ही जगलंच पाहिजे हे पंतांचे शब्द त्याच्या डोक्यावर घण घालीत त्याच्याबरोबर धावत होते. त्या शब्दांचे काहूर उठलं होतं आणि ते जणू फकीराला लुटीत सुटलं होतं. मांगांची आणि महारांची ती 200 घरं त्या काटेरी निवडुंगांच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वाऱ्याच्या झपाट्यानं ते निवडुंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं. मध्येच एखादं घुबड गुदकार करून भीतीला उठवीत होतं. तिथं माणसाचं अस्तित्व निशब्द त्या काट्यात रांगत होते. फकीराच्या दारापुढच्या लिंबाखाली जेवढी उभी माणसं होती तेवढी जमून फकीराची वाट पाहत होती. या निकराच्या समयी पंत काय सांगणार हे ऐकण्यासाठी त्यांची मनं उत्सुक झाली होती. जे अगदी जेर झाले होते आणि भुकेने वाकले होते ते मनात म्हणत होते, पंतांच्या मनात देव शिरावा आणि त्यांना पंतांना सांगावं, या गरिबासनी दे घरात असल नसल ते. तर कोणी अंधारात फकीराच्या वाटेकडे रोखून पाहत अंदाज बांधित होते. फकीरा येताच 25 पोती जोंधळी घेऊन यावा. फकीराचा पंतांवर भलतंच वजन आहे. पंत फकीराचा बोल वाया जाऊ देणार नाहीत आणि यावेळी पंत नक्कीच मांग महार मरू देणार नाहीत. असे नाना तर्क करीत माणसं फकीराची वाट पाहत होती. त्यांच्या डोळ्यातील बुबळं कार्यक्षम झाली होती. मन सारखी दुःख विसरली होती. पंत काहीतरी करतील या एकाच आशेनं त्यांच्या रक्तवंबाळ मनांना हुरूप आला होता. आपला निर्मोश होणार ही भीती पार विसरून आता ते अंधारातून त्याच्याकडे येणाऱ्या धान्याच्या पोत्यांचा हिशोब करीत होते. इतक्यात अंधारातून एक धिप्पाड आकृती प्रचंड काठी टेकीत अंगावर घोंगड्यांची खोळ घेऊन त्या झाडाकडे येताना सर्वांना दिसली. आला फकीरा असं मनात म्हणून सर्वच सरळ बसले. ती कानांची कवडं खाडकन उघडली गेली, परंतु दुसऱ्याच क्षणी ते निराश झाले. ती आकृती त्यांच्याजवळ येताच तो फकीरा नव्हे हे लक्षात येऊन कुणीतरी विचारलं, कोण हाय? मी तायनू महाराय. अंधारात सर्व वळवळ झाली. पुन्हा स्वर नरमाईनं खणले, काय तायनूबा, कसं? सारीच माणसं वळीनं निजवून आलोय, तायनू गंभीरपणे म्हणाला आणि बहिरूनं विचारलं, म्हाताऱ्याचा ताप उतरला का? या तापाला औषधच नाही. सावळाचा आवाज सरफडत आला. तायनू म्हणाला, या तापावर एकच औषध आहे. कंच कंच? जवळजवळ सर्वांनीच तो प्रश्न एकदम विचारला आणि मग तायनू महार म्हणाला, भाकरी.
भाकरीचं नाव ऐकताच सर्व पुन्हा खिन्न झाले. त्यांचं जगणं मरणं भाकरीत होतं आणि तीच त्यांना मिळत नव्हती, नव्हे दिसत नव्हती. केवळ कोरडी भाकरी मिळावी यासाठी ती माणसं चरफडत होती. एवढ्यात फकीरा आला. त्याबरोबर सर्वांचे कान टवकारले. त्यांचे चेहरे गंभीर झाले. पटकन झटकून काही जण किंचित पुढे सरकून बसले. मग सर्वांनी आपले निश्वास रोखून धरले. सर्व डोळे फकीरावर स्थिर झाले आणि लिंबाच्या मुळीवर बैठक मारून फकीरा म्हणाला, हां बोला का. तायनू महार पुढे सरकत शांतपणे म्हणाला, काय म्हणलं पंत. त्यांनी जगाया सांगितलंय. फकीरा म्हणाला, पण कोरड्या बोलांना आम्ही कसं जगायचं. सावळा बसल्या जागचा उठून बोलला आणि जरा पुढे येऊन पुन्हा बसला. खरं आहे ते. फकीरा म्हणाला, आपण ने कुलकर्णी एकाच वाटेवर वाटचाल करतोय. मात्र फरक एवढाच की आपण आधी पोहोचणार आणि पंत वाईच मागणं त्याच जागेवर येणार, म्हणजे मरणार. आलं का ध्यानात. मग आमची वाट काय. मुरा उद्गारला. म्हणजे आम्ही मेलो पाहिजे. की वंडा हरी महार ओरडला. नाही, आम्ही जगलंच पाहिजे. फकीरा खेकसला. आरा पर कसं. सावळानं मान वाकडी करून विचारलं. कोंडीमार खांद्यावर ताऱ्या घेऊन उभा राहिला. त्यानं हात जोडून विचारलं, पांडुरंगा इठ्ठुला, माझी 2 पोरं घडीची सोबती आहे ती. त्यांच्या पोटात आज 2 दिवस शिपीभरवी तरवणी नाही. आता मी काय करू. मी म्हणान तसं करा. फकीरा ताडकन उठून ओरडला. काय करू बोला दाजी. सर्व कंठातून एकच प्रश्न बाहेर पडला आणि त्या सर्व गोंगाटावर मात करीत फकीरा म्हणाला, पंतांनी सरकारात अर्ज केला, पण सरकार उत्तर देत नाही. मारुतीवानी तोंडाची माणसं बघून आम्हासनी वाटलं हे मारुतीच्या वंशाचा राजा आहे. पण आता मात्र असं वाटतं की हे कुंभकर्णाच्या औलादीचं राज आहे. आपण तलवार घेऊनच त्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. आपण तलवार घेऊनच त्यांच्या उरावर नाचलं पाहिजे. हे फकीराचे निर्वाणीचे शब्द त्या काळोखाचं ऊर चिरीत दूर गेले. फकीरा चपळाईनं घरात गेला. त्याच्या पाठोपाठ राधा, दौलती, राहीबाई, सरूबाई ही घरात गेली. फकीरा त्वेषानं पेटला होता. त्यानं देवाऱ्याकडे झेप घेऊन ती तलवार हाती घेतली. हीच तलवार धरून राणोजी शिगाव भर जत्रेत निर्भय झाला होता. हीच तलवार धरून फकीरानं खोताचा हात मोडला होता. फकीरानं मग आईच्या पायांवर डोकं ठेवलं. राहीबाई आणि दौलती यांच्या क्रुश पायांना मिठी मारून सद्गद्दीत होऊन तो म्हणाला, आई, थोरली आई, आबा, मी मरूनही मरणारी माणसं जगवणार, मला अडवू नका. मग त्यानं सरूबाईच्या पाठीवर हात फिरवून म्हटलं, अपकू नको, सांभाळ घर. आणि तो बाहेर आला. त्याच्या हातातील ती नंगी तलवार बघून सर्वांच्या छातीत हत्तीचं बळ खळवून उठलं. क्षणभर हालचाल झाली. फकीरा एक एक नाव उच्चारू लागला. साधू, बळी, मुरा, केरो, सावळूनाना, घमांडी, तायनू महार, केसू महार, सुकाना, भाना आणि ज्यांच्या पायात बळ आणि उरात हिंमत असल त्यानं एका बाजूला निघावं. त्याचा हुकमी आवाज ऐकणाऱ्याच्या उरात शिरू लागला आणि प्रत्येक हृदयातून हुंकार निघू लागला. घोंगावत आग्यामोळ उठावं तद्वत 150 माणसं उठून बाजूला झाली. अंगात त्वेष चढून बेभान झालेल्या सावळानं डोकीवरचं घोंगडं हवेत भिरकावून शड्ड ठोकला. उभं राहू नका, हत्यारं घ्या, हत्यारं उपाशी मरत्यात. फकीरा म्हणाला, हो हत्यारं घ्या. क्षणभर धावपळ झाली. कुऱ्हाडीचे दांडे ठोकून बसले. तलवारी झळझळल्या. मग म्हाताऱ्या कोत्र्यांना उद्देशून फकीरा म्हणाला, आम्ही येई पातूर तुम्ही मड्यासनी पाणी पाजून जतन करा. उद्या सकाळी अन्नाचा हात ढीग लावतो, घाबरू नका. आकाशात गडद काळोखात 2 चांदण्या मंद लुकलुकत होत्या. त्यांचा चोरटा प्रकाश फकीराच्या तलवारीच्या पात्यावर पडून ती तलवार उग्र भासू लागली. फकीरानं आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला. त्याच्या पाठीमागं 150 हत्यारं चकाकत निघाली. उरलेली माणसं आपापल्या घराकडे गेली. गबराला तरी घेऊन जा, राधा काळीच कठीण करून म्हणाली आणि कटकन थांबून फकीरा उत्तरला, नग, त्याला आताची दौड निभणार नाही, तो थकलाय. त्याबरोबर गोठ्यात गबऱ्या खेकळाला. त्याच्या त्या खेकाळण्याचा आवाज त्या निवडुंगात निनादला. राधाचं काळीज निर्धास्त झालं. जणू गबऱ्यानं घाबरू नको, फकीरा विजय होऊन येणार असा तिला धीरज दिला. गावाबाहेर पडून माळाला लागल्यानंतर सावळानं आपली चाल वाढवून ती फकीराशी जुळवली आणि त्याच्या पार खांद्यापाशी तोंड नेऊन तो म्हणाला, दाजी, आपण कुठं जायचं. माळवाडीच्या मटकऱ्याला लुटाया. फकीरा उद्गारला.
आणि वादळाप्रमाणे समोर पाहत धावत निघाला. मग सारेच धावू लागले. त्यावेळी माळवडी शांत होती. कोपीत एखादा म्हातारा बसावा तशी ती डोंगराच्या खोऱ्यात बसली होती. तिच्या डोक्यावर ती काळी रात्र नाचत होती. गावाच्या एका टोकाला तो मटकऱ्याचा चिरेबंदी वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे पटकून उभा होता. त्या वाड्याच्या त्या चिरेबंदी भिंतीवर अंधार टरकत होता. फार पूर्वी एका राजानं एका पुजाराला एक प्राचीन मठाची देखरेख ठेवण्यासाठी 14 गावं इनाम दिली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्या 14 गावांच्या इनामावरच त्या मठाचा खर्च चालला होता. परंतु त्या 14 गावांच्या जमिनीसाठी आणि त्या दौलतीसाठी त्या गावाला भलतीच होड लागून आजपर्यंत कैकांचे खून पडले होते. एक दुसऱ्याचा खून करून त्या मठाच्या मालकीसाठी आपलं दत्तक घालीत होता. आजही त्या प्रचंड वाड्यात 5 मालकिणी आपलं रानपण रेटीत होत्या. तिथं पेवात किडे नांदावे तशी माणसं नांदत होती. मठकऱ्याच्या त्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला दाण्याची एक एक कणगी उभी होती. कैक पेवात धान्य सडत होते. बाहेरच्या त्या कणगी सारख्या लावून खांबाशी जखडून उभ्या केल्या होत्या. जागोजाग शिकारी कुत्री खुरमुंडी घालून निजली होती. प्रत्येक कुत्र्यापाशी एक एक चाकरीचा गडी हत्यारबंद पडला होता. त्या विस्तीर्ण वाड्याच्या मधल्या अंगणात पलंग टाकून तो मटकरी निवांत निजला होता. सोप्यात शेकडो गुरं दावणीला रवंथ करीत होती. तिथं निर्भय निजणाऱ्याच्या गोरण्यानं रातकिडे भयभीत झाले होते. 14 गावाचं धान्य आणि जीवन पोटात घेऊन तो दगडी वाडा सुस्कारे टाकीत होता. आणि त्याच वेळी त्या दगडांना फकीराचे हात भिडले होते. 150 लोकांनी गावाची नाकेबंदी करून मठ आणि गाव यांच्यामध्ये पाचर मारली होती. सावळा बळी मुरा यांनी पहिला अण्णा मारायचं काम पुरं केलं होतं. गावची मुख्य वाट साधून दाबली होती. हातात ती तलवार घेऊन फकीरा वाड्यात शिरण्यासाठी उतावळा झाला होता. सर्वत्र शांतता नांदत होती. जणू वादळापूर्वीची ती शांतता प्रस्थापित झाली होती.